नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज. तर आपण आज चर्चा करत आहोत ईव्हीएम हटाव. म्हणजे जवळपास देशभरातील अनेक जनतेची अशी मागणी आहे की ईव्हीएम हे पारदर्शी निवडणुकांचं साधन नाही, त्यामुळे ईव्हीएमच्या ऐवजी पुन्हा मतपत्रिका किंवा बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हायला पाहिजेत असं बहुतांश लोकांचं मत आहे. आणि आता दिल्लीपासून अनेक शहरामध्ये वकिलांनी पण आंदोलन सुरू केलेलं आहे. तर आपण यावर चर्चा करत आहोत आणि आपल्या सोबत आज आहेत एक सामाजिक कार्यकर्ते वसंत भालेराव आणि उत्तमराव जाधव. तर यांच्याकडून आपण असं म्हणजे जाणून घेऊया की या सध्या सरकार काही ऐकायला तयार नाही, तर हे मग कशा पद्धतीनं आपण त्याला सामोरं जायचं किंवा आपण त्याचा विरोध कशा पद्धतीने करायचा, काय वाटतंय? सर, जनतेची मागणी आहे बॅलेट पेपरवरतीच निवडणुका व्हायला पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं चालू आहे, उपोषणं चालू आहे. सरकारला ईमेलच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे. आणि ह्या ज्या निवडणुका आहेत त्या ईव्हीएम मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपरवरतीच व्हायला पाहिजे, ज्याच्यामुळं जनतेचा विश्वास आणखीन वाढेल. कारण ईव्हीएम मशीनवरती जनतेचा विश्वास राहिलेला नाही. हे 2004 पासून सगळ्यांना अनुभव आहे. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात खटले चालू आहेत, निकाल लागलेले आहेत. निवडणूक आयोग जे आहे ते त्यांच्याकडनं पण वेळोवेळी चुका झालेल्या आहेत, त्या लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ट्रान्सपरन्सी नाही आहे. त्यानंतर परदेशामध्ये मोठमोठ्या राष्ट्रांनी ईव्हीएम मशीन बॅन केलेलं आहे. तर आपल्या भारत देशामध्येही ईव्हीएम मशीन बॅन केल्या जायला पाहिजे आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यात यायला पाहिजे. ही आमची गव्हर्नमेंटला, सरकारला, निवडणूक आयोगाला नम्र विनंती आहे. ईव्हीएम हे विश्वासार्ह नाही असं अनेक लोकांचं मत आहे, जनतेमध्ये असं त्याचं हे गेलेलं आहे. तर आपल्याला काय वाटतं, ईव्हीएम म्हणजे पाहिजे का जुनी पद्धत पाहिजे? नाही, ईव्हीएम वर तर लोकांचा 100% विश्वास आता सध्या गेलेला आहे. 100%, नॉट 90 या 90 बिलो. पण बाबासाहेबांनी घटना बनवताना एक हे केलं होतं की बाबा माझं मत हे मी माझ्या हातानं देतोय. ईव्हीएम वर ते दिसत नाही तुमचं मत, म्हणून लोकांचा आता, आणि त्यातल्या त्यात आता ज्या 5 राज्याच्या निवडणुका झाल्या, सगळ्या चॅनलचा सर्वे हा बीजेपीच्या विरोधात होता. सगळ्या चॅनलचा, कारण की चॅनलवाल्यांनी जे काही सर्वे केला त्या सर्वेमध्ये त्यांनी लोकांतून सर्वे केला होता, म्हणजे मतदान देणाऱ्या लोकांतून सर्वे केला होता. सर्वे हा इतका विश्वासार्ह नसतो. सर्वे सॅम्पल सर्वे जो असतो, समजा ते 10 लाख लोकसंख्येचं एक हे मतदारसंघ, आता तिथे 50 नाही 2-3 हजार लोकांना विचारतात. 2-4 हजार लोकांतून का करत नाही. पण जनरली सर्वे इतका निगेटिव्ह जाईल असं कोणालाही वाटत नव्हतं ना. नेक टू नेक तरी कमीत कमी फाईट होईल, तसं न होता तुमचं असं म्हणणं आहे की ईव्हीएम मध्ये गडबडी करून ही लोक पुढे आलेले. मग तेलंगणाचं काय म्हणतात? तेलंगणात काँग्रेस झालं. प्रॉब्लेम असा आहे की हे ईव्हीएम हॅक आता सध्या माझ्या मताप्रमाणे असं होते, ईव्हीएम हॅक करायला जर समजा टाइम लिमिट वाढवला, जसं पहिल्यांदा 5 राज्याची निवडणूक होत असताना पहिल्या फेजमध्ये जे मतदान झालं त्याची काउंटिंग 2 महिन्यानंतर झाली, म्हणजे तिथं वेळ मिळाला त्यांना, बरोबर आहे. पण तेलंगणाचं जे इलेक्शन झालं त्याच्यात तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे, परंतु तिथे स्ट्रॉंग रूम असते, तिथं म्हणजे पोलिसांचं जे की आपले CISFचं असतं, म्हणजे सेंट्रल जे हे आहे त्याचं, बरोबर आहे ना. परंतु शेवटी ईव्हीएम हे जे चालवलं जाते हे सॅटेलाइटच्याच माध्यमातून चालवलं जातं ना. त्याच्यामुळे मशीन बनवणाऱ्यालाच माहिती आहे काय म्हणतात हे नाही. आता आतापर्यंत ह्या ईव्हीएमच्या संदर्भामध्ये फक्त राजकीय जे काही पक्ष आहेत हेच बोलत होते, पण आता हे जनतेची मागणी आहे. कारण की आता वकिलासारख्या लोकांनी जर कधी हे आंदोलन हातात घेतलं असेल तर हे जनतेचं डिमांड आहे. त्याच्यामुळे आता हे जे काही भारतामध्ये सरकार आहे हे जनतेतून निवडलेलं सरकार आहे. हे काही राजेशाही ताटत नाही म्हणून त्यांनी ऐकायचं नाही, काही याचं ऐकायचं नाही. जर समजा लोकशाही टिकवायची असेल तर हे ईव्हीएम बॅन झालंच पाहिजे आणि बॅलेट पेपरवरच इलेक्शन झालं पाहिजे, जेणेकरून बाबासाहेबांनी आम्हाला जो अधिकार दिलेला आहे मी कोणाला मत देतो याच्यावर मला शंका असू नये.
असं माझं मत आहे. तर जसं उत्तम जाधव साहेब म्हणाले की म्हणजे ईव्हीएम डाऊटफुल आहे, हो परंतु ज्यावेळेस निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना बोललं होतं हो आणि त्यांनी त्यांच्या समोर एक प्रात्यक्षिक करून दाखवलं होतं आणि त्यावेळेस म्हणजे अशी काही चूक किंवा त्याच्यामध्ये काही छेडछाड करता येते असं काही जाणवलं नव्हतं. तर त्याच्याबद्दल मग काय म्हणाल आपण? ईव्हीएम मध्ये छेडछाडीचा प्रकार जो आहे, आता ज्या पद्धतीने मला माहिती मिळालेली आहे, तर ज्यावेळेस डेमो दाखवण्यात आला त्यावेळेस ऍक्च्युअल मशीनचा वापर केलेला नव्हता. ऍक्च्युअल मशीनचा वापर न केल्यामुळं त्यांची जी काही टेस्टिंग होती ती त्यांच्या बाजूने म्हणजे सक्सेस झालेली आहे. ऍक्च्युअल मशीनचा वापर केला नव्हता असं नाही, ती मशीन तिथे ठेवली होती आणून, हो मशीन आणली होती, फक्त तिला स्पर्श करू नका असं त्यांचं म्हणणं होतं. हो परंतु म्हणजे मशीन आणली त्यांनी ते ऑपरेट करायला सांगितली, ते व्हीव्हीपॅट मध्ये तुमचं मत कसं दिसतंय ते पण त्यांनी दाखवलं. हो मग इतकं सगळं असताना आपण असं कसं म्हणू शकतो? नाही, ह्याला टेक्निकल सपोर्ट जो आहे, आता आपण जर खोलात गेलो तर ईव्हीएम मशीनची जर सुरुवात बघितली आपण तर 2004 मध्ये एक निवडणूक झाली आणि 2009 मध्ये एक निवडणूक झाली. त्यावेळेस काँग्रेस निवडून आलेलं आणि त्यावेळेसही त्याच्यामध्ये म्हणजे हे माल प्रॅक्टिसेस किंवा चुकीच्या पद्धतीने काँग्रेस निवडून आलं. तर त्याला नंतर चॅलेंज केलं होतं एक नाव चांगलंच आहे, स्वामी म्हणून, नाही स्वामी म्हणून एक होते, सुब्रमण्यम स्वामी, हा, ते फक्त 1% झालं. मग 99% जे आहे तिथं म्हणजे मिस हॅपनिंग वगैरे झालेलंच आहे, हॅकिंग वगैरे झालेलंच आहे, अशा पद्धतीने ते झालेलं आहे त्याच्यामध्ये. आता लोकसभा निवडणूक म्हणजे आहेत 3-3.5 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये, पुन्हा एकदा आता ईव्हीएम हटावचा मुद्दा जोर धरत आहे. हो परंतु ईव्हीएम हटाव किंवा ईव्हीएमला हद्दपार करा ही मागणी जशी दिल्लीमध्ये जोरदार धरत आहे, परंतु देशभरच चालत नाही. फक्त कुठे कुठे आंबेडकरीवादी संघटना ज्या आहेत तर त्या रस्त्यावर उतरत आहेत, त्या आंदोलन करत आहेत. तर याला असं एक मोठ्या प्रमाणावर स्वरूप का येत नाही? याला स्वरूप न येण्याचं जागरूक नागरिक पाहिजे. आणि आजपर्यंत आपण बघितलो मोर्चे वगैरे झाले, आंदोलने झाले, याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही अनुयायी आहेत, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो, हे नक्कीच त्याला विरोध करतात, पण ते थोड्या कमी प्रमाणात होतं. आणि बाकी मग त्याच्यामध्ये लोक जागरूक असतात, पण ईमेलच्या माध्यमातून रस्त्यावर उतरत नाही, ते ईमेलच्या माध्यमातून वगैरे विरोध करत असतात. त्याच्यामध्ये विरोध आहे त्याला. आणि याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने पण काही काही चांगल्या प्रकारचे निर्णय दिले, पण निवडणूक आयोगाने त्याला योग्य पद्धतीने सहकार्य दाखवलं नाही. तुम्ही वेबसाईट वगैरे बघा निवडणूक आयोगाची, मध्यंतरी त्यांनी सर्टेन डाटा अपलोड केला, त्याच्यानंतर तीच वेबसाईट त्यांनी पूर्णपणे बदलून टाकली. म्हणजे याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा पण हस्तक्षेप त्याच्यामध्ये आहे, योग्य प्रकारचं सहकार्य नाही आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात. तर आता याच्या विरोधामध्ये आंदोलन जसं जसं निवडणूक येईल तसं पेटत राहील, परंतु सरकार हे काहीच मानायला तयार नाही. कारण सरकार हे पूर्ण बहुमतामध्ये आहे सध्या आणि ते लोकशाहीला म्हणजे दरवेळेस पायदळी तोडवतोय, आपण सगळेच म्हणतो आणि पाहत पण आलेलो आहे. तर याच्यावर आता पर्याय काय आहे? आता आपल्याकडे एक संविधान संवर्धन समिती आहे, काल त्यांनी आंदोलन केलं. तर आणि हे असंच जर पुढे जात राहिलं तर मग लोकशाही म्हणजे राहणार नाही, लोकशाही धोक्यात. तर याच्यावर एक पर्याय त्यांनी असा काल बोलताना त्यांनी सांगितला, डी.बी. खिल्लारे आणि एस.आर. बोदळे जे आहेत वकील, हो, त्यांनी असं सांगितलं की आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये कमीत कमी 100 लोक उभे करणार. हो, मी मागणी कशी वाटते? ती मागणी एक प्रकारे योग्य वाटते, कारण त्याच्यामध्ये काय की मतदानचं जे काही कॅल्क्युलेशन असणार आहे, ज्यांना हॅकिंग वगैरे करायचं तर त्यांचं जे कॅल्क्युलेशन ते कॉम्प्लिकेटेड होणार आहे. कॅल्क्युलेशनचा नाही, मुद्दा त्याच्यात त्यांनी जे म्हणलेलं आहे, कॅल्क्युलेशनचा मुद्दा त्याच्यामध्ये नाही. 100 उमेदवार किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार उभे केले तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मशीन्स जास्त ठेवावे लागणार. हो, उमेदवारांची संख्या जी आहे ती खूप होणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला तिथं मग एका ठिकाणी जिथं 2 मशीन लागतात तिथं तुम्हाला 10 ते 15 मशीन ठेवावं लागतात, म्हणजे ऑटोमॅटिकली हे मशीन्स वाढणार. बरोबर. आपण काय म्हणतो? त्यापेक्षा अधिक लोक जर कधी उभे केले तर हे 2 मशीन वापरतात, त्याच्यापेक्षा अधिक वापरले तर 3 मशीन वापरू, पण मतदारामध्ये गोंधळ निर्माण होईल आणि मग ते गोंधळ निर्माण झालं तर ते सक्सेस नाही होणार. म्हणून त्यांचं जे मत आहे की ज्यावेळेस निवडणूक आयोगाला हे शक्य होणार नाही त्यावेळेस त्याला बॅलेटवरच यावं लागेल.
नाही नाही बरोबर ना. पण Ballot त्यांचे जे सगळ्यांचे जे प्रयत्न जे आहेत ते बॅलेट वरील हाच प्रयत्न आहे. परंतु निवडणूक आयोग हे सरकारच्या म्हणजे याच्यामध्ये आहे, कंट्रोलमध्ये. त्याच्यामुळे ते ऐकत नाही ना. मग त्यांना वेगवेगळे असे पर्याय देणं सुरू केलेले आहेत आणि ते आपल्या म्हणजे आंबेडकरवादी विचारांचे जे आहेत तर ते त्याला पर्याय सक्षम देऊ शकतात. तर त्यांनी असं म्हटलंय की आम्ही म्हणजे खूप उमेदवार उभे करू ज्याने की निवडणूक आयोगाला ते परेशान होऊन जाईल. निवडणूक आयोग परेशान होईल. तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इतके मशीन्स ऐनवेळी द्यावं लागणार आहेत. तर याच्यामध्ये एक असा म्हणजे अशी एक निवडणूक आयोग करू शकतो का की तुमचे समजा तुम्ही 200 उमेदवार उभे केले. समजा आपले छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये 200 उमेदवार उभे केले. परंतु ज्या दिवशी शेवटचा दिवस असतो मार्ग घेण्याचा किंवा छाननीचा तर त्या दिवशी मग सगळे जवळ 200 मध्ये 195 गायब करणे हा एक धोका आहे त्याच्यामध्ये. नाही, ही माणसं जे उभी करणारी माणसं आहेत, आता यांनी जे सांगितलं का तुम्ही म्हणले खिल्लारे वगैरे या माणसं यांच्या माध्यमातून जी माणसं उभे राहतील ते मागे घेण्यासाठी नाही राहणार ना. मागे नाही, छाननीमध्ये बात. ते कसं निवडणूक आयोगाच्या हातामध्ये नियम कायदे सगळे त्यांचेच आहेत. बरोबर. मग ते तुम्हाला कशामध्ये स्पेलिंग चुकीवरून एखादी स्पेलिंग चुकीची आहे ते तुम्ही बाद आणि जर तुमचा अर्ज बाद झाला तुम्ही चॅलेंज केलं तरी ते 5 वर्ष चालणार तो खटला. म्हणजे याच्यामध्ये पुन्हा निवडणूक आयोग आपण त्यांना सतर्क करत आहोत आणि निवडणूक आयोग याच्यामध्ये पुन्हा काहीतरी करून म्हणजे आपली जी रास्त मागण्या आहेत त्या मागण्या कशा दडपायच्या त्या कशा म्हणजे डब्यात घालायच्या यासाठी निवडणूक आयोग एकदम सक्षम त्यांची जी बुद्धी तिथे वापरत म्हणजे त्यांच्या मागे पूर्ण जे RSS म्हणतो आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांचा विचार त्यांची बुद्धिमत्ता ती सगळी त्या निवडणूक आयोगाच्या मागे पण लागलेली आहे. आणि पण ईव्हीएम मशीन ही हॅक करता येते आणि लोकसभेमध्ये अरविंद केजरीवाल यांनी हॅक करून दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्या परदेशामध्ये जर आपण बघितलं अमेरिका झालं, युरोप झाला, जर्मनी झाला, या लोकांनी हे जे ना म्हणजे एखादा मी ते बोलत होतो की 1-2 ठिकाणी ते निवडून आलं. आता ताजं उदाहरण आहे म्हणजे राजस्थानमध्ये बीजेपी सरकार आलं परंतु तिथं पोटनिवडणूक झाली आणि पोटनिवडणूक झालेली असताना जो त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती तो माणूस पडला. तो त्या मंत्रिपदाची शपथ घेतलेला माणूस पडला. तर हे मुद्दाम त्यांनी दाखवले की हे म्हणजे ईव्हीएम न आमचा माणूस मंत्री राहिलेला माणूस पण पडू शकतो. हालाकी ते जर विश्वास मिळवण्यासाठी लोकांची मला काय म्हणायचंय की मंत्री आहे तो आणि त्यांची इतकी पॉप्युलरिटी आहे म्हणजे त्यांची हे आहे तो जर तिथं मंत्री असताना पडू शकतो. म्हणजे आता कसं मंत्री झाल्यावर तिथले ज्या मतदारसंघात उभं राहिला लोकांना आशा असते मंत्री झालेल्या आपली जास्तीत जास्त कामं करील आहे की नाही. म्हणजे जे लोक दुसऱ्या विचाराचे असतात किंवा विरोधी असतात जे बीजेपीला मतदान करत नाहीत त्यांना काय वाटतं की आपल्या मतदारसंघाचा एक मंत्री झालेला आहे म्हणजे फक्त आमदार नाही म्हणजे आमदार निवडून आला तो आमदारच राहील. परंतु याला तर मंत्री करून टाकलं होतं आधीच म्हणजे हा निवडून आल्यावर एक शपथ होणार होती आणि नंतर तो म्हणजे हे होणार होता म्हणजे 6 महिने जे लागतात ना म्हणजे मंत्री झाल्यावर 6 महिने तर तो मंत्री झाल्याच्या नंतर सुद्धा जो हरू शकतो. तर हे त्यांना हे दाखवायचंय की म्हणजे लोकांना एक दिशाभूल करायची की ईव्हीएम मध्ये काही घोळ नाही मंत्री असताना माणूस पडू शकतो. वेगवेगळ्या ठिकाणी जनतेचा एवढा रोष वाढला की जनतेने मशीन ज्या आहेत त्या अक्षरशः फोडल्या. त्याच्यानंतर काही राज्यामध्ये तुम्हाला ज्या मशीन्स आहेत ईव्हीएम मशीन हॉटेलमध्ये घरामध्ये अशा पद्धतीने त्या दिसून आल्या. आता मध्यंतरी उत्तर प्रदेश तिथं काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये काय झालं की जेवढे मतदान झालं त्या मतदानापेक्षा जास्त वोट्स रेकॉर्डला आले. त्याच्यानंतर निवडणूक आयोग जो आहे त्यांनी पण काय केलं 2019 ची गोष्ट आहे 6 फेज मध्ये निवडणुका झाल्या. 6 फेज पैकी त्यांनी 6चाच डाटा अपलोड केला. त्याच्यानंतर मग ते वेबसाईटच त्यांनी बदलून टाकले. तर आता पण खूप मोठ्या प्रमाणावर घोळ झालेला आहे. आता सध्या तर समजा तो पक्ष जास्त चळवळ दिसत नाही परंतु एक तुम्ही सक्रिय कार्यकर्ते म्हणून तर आता काय करायला पाहिजे मग आता याच्यासाठी आता जे काही आंदोलन ज्यांनी हातात घेतलेले वकील मंडळींचे आतापर्यंत तर वकील नव्हते फक्त राजकीय पुढारीत बोलायचे पण आता सामान्य जनतेतून सुद्धा याला एक प्रतिसाद मिळाला. तर याच्या पाठीमागे एकच करायला पाहिजे की बाबा याची जास्तीत जास्त ऍडव्हर्टाइजमेंट करून जन आंदोलन कसं तयार करता येईल. जन आंदोलन तयार झालं त्याच्यातून काहीतरी एक निष्पन्न निघेल. जन आंदोलन म्हणजे जसं दिल्लीमध्ये शाहीन बाग झालं होतं आपल्या औरंगाबादला पण त्याचा शाहीन बाग म्हणून जवळपास 1.5-2 महिने लोक बसले होते रस्त्यावर. तर तसं करायची आता गरज वाटते का? बिलकुल तसे कोणी करायला पाहिजे ते
जन आंदोलन करण्यासाठी आता सगळ्या विरोधी पक्षाच्या जेवढ्या काही 27-28 पार्ट्या एकत्र आलेल्या आहेत, यांनी सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे, तर ते जन आंदोलन उभं राहील. आणि ही विरोधी पार्ट्यांनी ते पार्टी बेसच्या नावाखाली न घेता, आता जसे हे वकील मंडळी उभी राहिलेली आहेत, यांच्या पाठीमागच उभं राहायचं. आता दिल्लीपासून सुरू झाले सगळ्या ठिकाणचे वकील जे आंदोलन करत आहेत. हो, कारण की कसं असते, म्हणजे आपल्याला पारदर्शकता पाहिजे, म्हणजे इलेक्शन हे फ्री अँड फेअर घ्यायला पाहिजे असं एक आपलं घटना सांगते. परंतु इथं पारदर्शकता तर अजिबातच दिसत नाही. त्याच्यामध्ये ईव्हीएमला कुठल्याही पद्धतीतून बॅन करायला पाहिजे, हीच भूमिका सगळ्यांची पाहिजे आणि त्यासाठी जन आंदोलन उभं करण्याची आवश्यकता आहे. जसं उदाहरणाखातीर द्यायचं ठरलं तर आता महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने जन आंदोलन उभं केलेलं आहे, म्हणजे त्याचा एक समाज एकत्र आणलेला आहे, आज त्याला सरकारला नमवलेलं आहे. त्याच टाईपनं जर समजा सर्व पक्षाने मिळून जर कधी एक जन आंदोलन तयार उभं केलं तर शेवटी मग ते सरकार असो, इलेक्शन कमिशन असो या सुप्रीम कोर्ट असो, याला नमावंच लागेल, असं माझं मत आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुका स्तरावर आंदोलन व्हायला पाहिजे. पण माझं म्हणणं असं, आता निवडणुकीला 4 ते 5 महिने राहिलेले आणि संपूर्ण भारतामध्ये निवडणुका घ्यायच्या आहेत, तर सरकारला हे शक्य मला वाटतं शक्य आहे का नाही तो एक प्रश्न आहे. पण शक्य जर समजा त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या नाही, तर मग आपण अशा पद्धतीने जन आंदोलनाच्या माध्यमाने लोकांना जागृत करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी आपण मतदान करायला जाणार आहोत त्या ठिकाणी सगळी व्यवस्थित पद्धत आहे का नाही, काही चुकीचं दिसून आलं तर लोकांनी आपलं जे काही पत्रकार बांधव वगैरे आहेत किंवा जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या निदर्शनास आणून देणं, जागरूक पद्धतीने मतदान करणं ही सर्वसामान्य जनतेची भूमिका असायला पाहिजे. नाही, भूमिका ठीक आहे, भूमिकेवर कुणाचाच आक्षेप नाही आणि म्हणजे तिथं सुरक्षा असायला पाहिजे, तिथं सगळं काही. परंतु प्रोग्रामिंग करून टाकली, तुम्हाला दिसतं म्हणजे व्हीव्हीपॅट मध्ये की तुमचं मत परंतु तुम्ही ज्याला दिलं त्या पक्षाला चाललं, तुम्हाला तिथंच चित्र देतं. परंतु प्रोग्रामिंग आज असे असते, त्या दिल्लीच्या 1-2 वकिलांनी दाखवलं की तुम्हाला इथं दिसतं चित्र, तुम्ही ते ज्यावेळेस हे करतात मत मोजणी करतात, ते मत मोजणीमध्ये दुसऱ्या जातात मत. तर हे प्रोग्रामिंग त्यांनी आधीच केले, त्याच्यामुळे बाहेरच्या ज्या सुरक्षा असो किंवा आपण कितीही मतदान व्यवस्थित करा किंवा सगळ्यांनी म्हणजे 100% मतदान करून घ्या हे आपण कितीही म्हटलो तरी जोपर्यंत त्या ईव्हीएम मध्ये जर असं प्रोग्रामिंग केलं असेल तर काही त्याचा उपयोग नाही. आणि माझं म्हणणं हे आहे की आता सरकार कशी दडपशाही सध्या चालू झालेली आहे, हुकुमशाही. किती जरी आपण प्रयत्न केले तर सरकारला जे करायचं तेच सरकार करेल. कारण याला काउंटर म्हणून मी एक सांगतो तुम्हाला, सरकार जर कधी इतकं दडपशाहीने वागत असलं तरी सुद्धा ज्यावेळेस या देशावर इंग्रजांचं राज्य होतं, बरोबर आहे, इंग्रजाला काढणंही मुश्किल होतं, परंतु ज्यावेळेस लोकांनी ठरवलं, ज्यांना जन आंदोलन म्हणतात, ठरवलं तर त्याचं मग सरकार असो या कोणी असो त्याला नमावंच लागेल. आणि त्याच्यासाठी आता हे जे काही तुमचं जे हे युट्यूब वगैरे हे चॅनलवाल्यांनी जेवढं चालवलेलं आहे तेवढं जनतेपर्यंत पोहोचतंय. त्यांचे जे काही हे जे नॅशनल चॅनल आहेत हे तर कम्प्लिटली अगेन्स्ट आहे जनतेच्या, गोदी मीडिया, त्याच्यामुळे ते लोकांनी टीव्ही बघणं बंद केले. आता सध्या जे काय बघतायत ते तुमचं युट्यूब चॅनलला जितके लाईक करून चालवतात त्याच्यानुसार हे थोडंसं उभं राहिलेले. तर याला थोडंसं जास्त मोटिवेशन देऊन, यांना शेअर करून म्हणा किंवा लाईक करून म्हणा, यांना मोटिवेट करून जनतेपर्यंत कसं पोहोचता येईल. आता तर प्रत्येकाच्या हातात हँडसेट आहे, त्याच्यामुळे बाकीचं तर टीव्हीवर बसून बघायला कोणाला वेळ नाही, जे काय बघतायत ते बघतायत. तर याच्यात फक्त या ज्या काही हा सेकंड मीडिया जो उभा राहिलेला आहे यांनी थोडंसं एकच प्रिकॉशन घ्यायचं की त्याच्यातून एखादी चुकीची म्हणजे फेक बातमी निघाली, जनतेचा त्याच्यावरचा विश्वास कमी होऊ नये. पण माझं काय म्हणणं आहे, आता ह्या सरकारची दडपशाही चालू, आता तुम्ही लेटेस्ट बातमी जर बघितली तर लोकशाही न्यूज चॅनल त्यांच्यावरती बंदी आणलेली यांनी, जो बोलेल त्याला शांत करता बंदी घातली. ती चॅनल आता भाजपचा एक खासदार किरीट सोमय्या म्हणजे माजी खासदार त्यांनी बातमी टाकली तेव्हा पण त्याच्या मागे लागले. म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये जो कोणी जाईल त्याला ते दाबण्याचा प्रयत्न करतात. त्यांना जे करायचं खूप उदाहरण आहेत आपल्या समोर. रवीश कुमार तर म्हणजे ते एक मोठं उदाहरण आहे.
मग तेच मला म्हणायचं आहे की बा सरकारला जे करायचं आहे ते करणारच आहे. आपला प्रश्न असा होता की बा निवडणुकी संदर्भात काय काळजी घ्यायची आहे. तर याच्यातून- सरकार ईव्हीएम मशीन वरती ठाम आहे, हम्म. तर बॅलेट पेपर वरती जर निवडणुका झाल्या नाही तर आपली भूमिका म्हणजे आपण त्याला एक पर्यायी मार्ग म्हणून जागरूकता ही अत्यंत गरजेचं आहे. आज नाही तर उद्या हे सरकार पडणार, कारण सरकार एकटं जरी असलं तर बाकी सगळे लोक एकत्रित आलेले आहेत. तर लोकांमध्ये तर हे दहशत आहे हो सर, कारण की एकदा हे सरकार आलं तर पुढच्या निवडणुका होतात की नाही होतात या दहशतीखाली लोक आहेत. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि यावेळेस तर ही शक्यता नाकारा की ईव्हीएम कशा पद्धतीनं बंद करता येईल. भले इलेक्शन 2 महिने पोस्टपोन झाले तरी चालेल, पुढच्या वर्षी घ्या, यांना ठेवा. 2 महिने पोस्टपोन झाले तरी चालेल, परंतु विदाऊट ईव्हीएमच इलेक्शन झाले पाहिजे अशी मागणी हा एक चांगला पर्याय आहे. आंदोलन उभं राहायला पाहिजे. बरोबर आहे. जसे की मागे दिल्लीमध्ये जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं हो, आणि सरकारला ते नंतर घ्यावंच नंतर घ्यावं लागलं. कायदा मागे घ्यावा लागला. तर त्याच धर्तीवर समजा आता बरोबर. प्रत्येक गावोगावी म्हणजे प्रत्येक जिल्हा स्तरावर किंवा तालुका स्तरावर आंदोलन व्हायला पाहिजे. आंदोलन हा एक याच्यावर हा पर्याय आहे. एक पर्याय आहे. आता त्याच्यातून ऍक्सेप्ट समजा बीजेपी सोडता बाकीचे तर पक्ष आहेत ना, ग्राउंड लेवलला आहेत. मग भले ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सेना असेल, आपले आरपीआय असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, यांचे तर 10-10, 20 कार्यकर्ते यांनी तरी एकत्र येऊन त्या तालुक्यामध्ये आंदोलन चालवलं पाहिजे ना, त्या गावात आंदोलन चालवलं पाहिजे ना. म्हणजे ते जन आंदोलन, भले बीजेपीचे कार्यकर्ते नाही येणार, चालते ना आपल्याला बीजेपी. आंदोलन कसं पाहिजे? आंदोलन म्हणजे फक्त एका ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर बसणे किंवा विभागीय कार्यालयासमोर धरणे देणे. एकदा भारतामध्ये जर ऐलान झालं तर पूर्ण भारतभर त्या दिवशी सेम डेला आंदोलन, म्हणजे भारत बंद दिसला पाहिजे त्या दिवशी. असं किमान 5 तरी 4-5 आंदोलनं झाली तर कधी ना कधीतरी कोणाला सरळ व्हावं लागेल, असं माझं मत आहे. तुमचं काय पण म्हणणं? माझं म्हणणं याचं की सरकारची हुकुमशाही, सरकारला आता आपण ताजं उदाहरण बघितलं, लोकसभेमध्ये 148 खासदारांना त्यांनी बाहेर काढून बाहेर काढलं होतं. मग सामान्य जनतेचं आणि काय? विशेष म्हणजे त्या बहुमताच्या जोरावर सुप्रीम कोर्टाचा निकाल डावलला त्यांनी. नाही, या सगळ्या प्रकारचा आता सगळ्याला ज्ञात आहे, त्याच्यात काही दोन राहिले. सरकार आहे म्हणजे काय, सरकार तर नाहीच आहे, हे फक्त 2 माणसाचं सरकार आहे. 2 माणसं सरकार आहे. हे सरकार नाहीये. सरकार नाही. बाकीचे लोक खासदार बोलत का नाही? बाकीच्या खासदारांनी बोललं पाहिजे ना, पण बाकीच्या खासदाराचं कुठलं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं का? केवळ 2 माणसाचं स्टेटमेंट येते, आणि त्या 2 माणसांनी इव्हन इतका जुना नेता आहे राजनाथ सिंगचं कधी ऐकलं का तुम्ही राज्यसभेत या लोकसभेत बोलताना? नाही, त्याच्यामुळे तर ह्या ईव्हीएम मशीन वरती जे आहे लोकांचा जो विरोध चालू आहे तर तो योग्य विरोध आहे. त्याचं आंदोलन, मोर्चे वगैरे व्हायला पाहिजे. जर 2 महिन्यांनी इलेक्शन पोस्टपोन होत असेल तर तेही जनतेला मान्य आहे. 2 महिन्यात 6 महिन्यापर्यंत होऊ द्या. लोकांचा विश्वास कशावर आहे? बॅलेट पेपरवर. नाही, 2 महिने असो किंवा 6 महिने, म्हणजे आपल्याला डिले पाहिजे त्याच्यामध्ये. आणि ज्या निवडणुका त्या बॅलेट पेपर वरती व्हायला पाहिजे, ह्याच्यावरती सगळ्यांची आग्रही भूमिका असायला पाहिजे. हा एक पर्याय आहे. जर सरकारने दडपशाही पद्धत वापरली तर त्या ठिकाणी मग जनतेने रस्त्यावर उतरायला पाहिजे. ते फक्त आंदोलन त्याला हिंसक प्रकार नसला पाहिजे. अहिंसक प्रकारे आंदोलन बाकीचे कसं होते, आता आपले काही मंडळी यंग जनरेशन मध्ये असं होते, मोर्चा वगैरे काढला, कुठेतरी एका कोणाचं आपलं डोकं खराब होते, एखादा दगड मारते, बाकीचं सगळं त्या मोर्चाला तेच स्वरूप लागते आणि तिथे होते लाठीचार्ज. मग लोक थोडं कंटाळतात. पण असं न करता ते जन आंदोलन, पण त्याच्यात मग ते सगळ्या पार्टीचे लोक इन्व्हॉल्व असले पाहिजे, आणि मग त्याला ते देश पातळीवरती जाते, असं माझं मत. सध्या सत्ताधारी भाजप आहे आणि त्यांना ईव्हीएम वरच निवडणुका हव्या आहेत आणि त्याचं समर्थन करण्यासाठी ते नेहमी म्हणजे आता ताजं उदाहरण जे राजस्थानमधले जे मंत्री पराभूत झाले त्याचं देतात, किंवा तेलंगणामध्ये काँग्रेस विजय झाला अशा प्रकारचे ते देत असतात उदाहरणं. तर त्यामुळे सरकारला ईव्हीएमच पाहिजे आणि जनतेला मात्र बॅलेट पेपर पाहिजे. तर हा वाद किंवा हा विषय, हा मुद्दा फार मोठा आहे. याच्यावर जितकी चर्चा केली तेवढी कमीच आहे. पण आपल्याला कुठेतरी आज थांबावं लागेल. आपण पुन्हा पुढच्या वेळेस एका नवीन विषयासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा ॲक्ट 20 न्यूज. नमस्कार.